नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत कोणत्या पद्धतीने आपण चाइल्डची जी व्हॅल्यू आहे किंवा चाइल्डमधली एखादी प्रॉपर्टी आहे ती आपण पॅरेंट थ्रू आपण अपडेट करू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो ते. तर बघूया लोकल व्हेरिएबलचा वापर करून आपण कोणत्या पद्धतीनं हे करू शकतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं @इनपुट आणि @आउटपुट जे डिरेक्टिव्ह आहेत त्याच्या थ्रू कोणत्या पद्धतीने आपण टू वे जे कम्युनिकेशन आहे ते केलं होतं. सेम टू वे कम्युनिकेशन जे आहे आपण लोकल व्हेरिएबलचा यूज करून करू शकतो. तर लोकल व्हेरिएबल कोणत्या पद्धतीचे असतात? तर लोकल व्हेरिएबल जे आहेत ते फक्त HTML टेम्पलेटपुरते असतात त्याचा वापर. ते HTML टेम्पलेटमध्ये आपण त्याचा वापर करून विविध प्रकारचे जे मेथड्स आहेत किंवा काही प्रॉपर्टीज आहेत चाइल्ड कंपोनंटच्या ते आपण ॲक्सेस करू शकतो. तर कोणत्या पद्धतीने? चला तर मग बघूया. आता हे जुनंच एक्झाम्पल आहे मागच्या व्हिडिओमधलं. तर याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन केलेत. ते कसे? जो जुना कोड होता तो जुना कोड सगळा आपण काढून टाकलेला आहे इथून. मागच्या व्हिडिओ पुरता जो होता तो तुम्ही बघू शकता. ही सुद्धा क्लास एम्प्टी आहे. HTMLमध्ये इथे बटन नाही आहे चाइल्डच्या आणि चाइल्डमध्ये फक्त जो हा व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल इथे आहे. ठीक आहे. तर आता आपण एक काम करणार आहोत. आपल्याला पॅरेंटमधनं या चाइल्ड कंपोनंटमधली ही जी हा जो समजा प्रॉपर्टी आहे ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला आपल्याला अपडेट करायचं आहे. तर आपण अपडेट दोनच प्रकारे करू शकतो. इथं फंक्शन कॉल देऊ शकतो किंवा डायरेक्ट जी प्रॉपर्टी आहे ती ॲक्सेस करून आपण तिला अपडेट करू शकतो. ते करण्यापेक्षा आपण एक काम करूया. आता एक फंक्शन टाकून देऊया इथे इन्क्रिमेंट नावाचं. ठीक आहे. तर इन्क्रिमेंटमध्ये काय होणार? काउंटर आहे धिस डॉट काउंटर प्लस प्लस होईल इथे. त्याच्यानंतर आहे डिक्रीमेंट आहे. ते डिक्रीमेंटला आपण काय करू शकतो? डिक्रीमेंटमध्ये आपण जी व्हॅल्यू आहे ती मायनस मायनस करायची. धिस डॉट काउंटर मायनस मायनस. ठीक आहे. तर आता इथे काय झालंय? पण इथे आता आपल्याला व्हॅल्यू चेक करायची. एक व्हॅलिडेशन लावायचं आहे की धिस डॉट काउंटर ग्रेटर दॅन जर 0 असेल तरच मायनस करा. नाही तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 0. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. म्हणजे मायनसमध्ये व्हॅल्यू गेली नाही पाहिजे. तर दोन मेथड आपण दिलेले आहेत. आता या दोन मेथड कुठे आहेत? चाइल्ड कंपोनंटमध्ये आहेत. जो व्हेरिएबल आपल्याला अपडेट करायचा आहे पॅरेंटकडनं तो सुद्धा कुठे चाइल्डमध्ये आहे. तर आता आपल्याला जायचं आहे कुठे? पॅरेंटच्या HTMLमध्ये. तर पॅरेंटच्या HTMLमध्ये दोन बटन आहेत आपले. तर या दोन बटन थ्रू आपल्याला त्या दोन मेथड्स चाइल्डच्या ॲक्सेस करून त्या दोन मेथड्स आपल्याला इथे कॉल करायचे आहेत ऑन क्लिकवर. ठीक आहे. तर आता आपलं ID कोणत्या पद्धतीने आपण देऊ शकतो? लोकल व्हेरिएबल जे आहेत ते कोणत्या पद्धतीने? तर लोकल व्हेरिएबल जे आहेत ते हॅशने स्टार्ट होतात. तर इथे मी एक काम करतो हॅश चाइल्ड नावाचं या टॅगला एक ID देतो आणि हा जो चाइल्ड आहे याला ॲक्सेस करताना आपण विदाऊट हॅश ॲक्सेस करतो. आता आपल्याला बटनावर क्लिक इव्हेंट हँडलर द्यायचे. तर क्लिक इव्हेंट हँडलर देताना चाइल्ड जर मी केलं इथे चाइल्ड डॉट जर केलं तर तुम्ही पाहू शकता काउंटर आहे, डिक्रीमेंट आहे आणि इन्क्रिमेंट आहे. या दोन्ही मेथड आहेत. तर आपल्याला इन्क्रिमेंट मेथड इथे कॉल करायची आहे आणि सेम आहे डिक्रीमेंटच्या बटनवर आपल्याला डिक्रीमेंट मेथड जी आहे ती कॉल करायची आहे. ठीक आहे. तर दोन मेथड झाल्यात. आता इथे जसं की आपण आता पॅरेंट लिस्टमध्ये तर दाखवतोच आहे काउंटर. तर सेम काउंटर आपण काउंटरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथे सुद्धा दाखवू शकतो. मी app.html घेतो. ठीक आहे. तर app.html घेतल्यानंतर याला एक मी ID देतो हॅश आउटपुट नावाचा. ठीक आहे. त्याच्या क्लिकच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? आउटपुट जे आहे आउटपुटला जो इनर HTML आहे इनर HTML आपल्याला तर काय द्यायचं आहे? इनर HTML द्यायचं आहे चाइल्ड डॉट चाइल्ड डॉट समजा आता जी काही काउंटर व्हेरिएबल आहे ती काउंटर व्हेरिएबल कोणता आहे इथे? हा वाला. तर चाइल्ड डॉट काउंटर इथे दिला
तर तुम्ही बघू शकता आता इथे जे आहे नंबर आहे त्याला टू स्ट्रिंगमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, तर मी इथे टू स्ट्रिंग करतो जेणेकरून ती स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि इनर एस्टिमेल जे आहे या पॅराग्राफचा सेट झाला पाहिजे. ठीक आहे, तर आता इनर एस्टिमेल सेट करण्याच्या आधी आपल्याला करावं लागणार आहे काउंटर फ्रॉम चाइल्ड असं आपण लिहूया. त्याच्यानंतर आता हा जो टेक्स्ट आहे या टेक्स्टला आपल्याला अपेंड करायचं आहे ही व्हॅल्यू डॉट टू स्ट्रिंग. तर इथे प्लस केली आपण, प्लस केल्यानंतर ती व्हॅल्यू जी आहे ती अपेंड याला झालेली आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे, तर आता हे सगळं एकदा चेंज आपण बिल्ड करूया पुन्हा एकदा ॲप्लिकेशन. तर एन जी सर्व आहे, एन जी सर्व केल्यानंतर बिल्ड होईल, आपलं ॲप्लिकेशन बिल्ड झालेलं आहे. आणि जेव्हा मी आता याला हे करतो रन करतो तर तुम्ही बघू शकता एकदा मी पुन्हा कॅशे क्लिअर करून याला रिलोड करतो. तर इन्क्रीमेंट काउंटर आहे 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. तर इन्क्रीमेंट काउंटरवर आपण कोड लिहिलाय का? नाही लिहिलाय. हा कोड लिहिलाय आपण कुठे? डिक्रीमेंट काउंटरवर. तर तुम्ही इथे बघू शकता जेव्हा मी डिक्रीमेंटला क्लिक करेल तर जी काही डिक्रीमेंटेड व्हॅल्यू आहे चाइल्डचा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे, तर डिक्रीमेंटच्या ऐवजी आपण एक काम करूया, एक बटन घेऊया दुसरं. ठीक आहे, एक दुसरं बटन घेऊया, याला कॉपी करूया या बटनला. इथे एक काम करूया आपण शो काउंटर म्हणून देऊया याला व्हॅल्यू शो काउंटर. आणि याचा जो क्लिक आहे या क्लिकवर आपण देऊया आउटपुटचं जे इनर एस्टिमेल आहे ते हे असायला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर बघूया ब्राउझरमध्ये तो शो काउंटर आहे. सध्या शो काउंटर काय आहे? 0 आहे. आपण इन्क्रीमेंट करूया. इन्क्रीमेंट केल्यानंतर पुन्हा शो काउंटर केला आपण तर त्याची व्हॅल्यू 10 झालेली आहे. डिक्रीमेंट करतोय, पुन्हा शो काउंटर केलं तर त्याची व्हॅल्यू 5 झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण पॅरेंटद्वारे ठीक आहे, पॅरेंटद्वारे चाइल्डला आपण एखादं व्हेरिएबल आपण लोकल व्हेरिएबल सेट करू शकतो. आता हे आपण लोकल व्हेरिएबल सेट करून चाइल्डचा जो कंपोनंट आहे त्याच्या ज्या मेथड्स आहेत किंवा ज्या प्रॉपर्टीज आहेत तुम्ही इथे बघू शकता. काउंटर नावाची प्रॉपर्टी आहे, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट नावाचं मेथड आहे, तर आपण ॲक्सेस केलेत. आणि पॅरेंटच्या एच टी एम एलमध्ये सुद्धा आपण आणखी एक व्हेरिएबल घेतला आहे लोकल व्हेरिएबल पी. आता याचा जो आपण इनर एस्टिमेल जे आहे ते डायनॅमिकली आपण कसं चेंज करतोय या शो बटनच्या क्लिकवर आपण काउंटर फ्रॉम चाइल्ड आणि चाइल्डची जी काउंटर व्हॅल्यू आहे ती आपण ॲक्सेस करून तिथे शो करतोय. तर अशा पद्धतीने आपण लोकल व्हेरिएबलचा वापर करून सुद्धा आपण जे चाइल्डचे जे प्रॉपर्टीज आहेत किंवा मेथड्स आहेत ते आपण ॲक्सेस करू शकतो. पण हे जे आहेत हे फक्त आपण म्हणू शकतो की फक्त टेम्पलेट पुरतंच आहे. ठीक आहे, टेम्पलेट पुरतंच म्हणजे कसं? तर याची जी व्हॅल्यू आहे हे जे आपण आता आय डी जो आपण दिलेला आहे या आय डीची जी व्हॅल्यू आहे किंवा हा जो आय डी आहे आपल्याला टाईपस्क्रिप्टच्या क्लासमध्ये किंवा आता हे ॲप डॉट एच टी एम एल आहे तर ॲप डॉट टी एसमध्ये ते ॲक्सेसिबल होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळेच मी म्हणतोय की हा जो व्हेरिएबल आहे हा फक्त टेम्पलेट पुरतंच आहे. ठीक आहे, तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. सोप्या पद्धतीने सांगितलंय मी कोणत्या पद्धतीने तुम्ही व्हेरिएबल्स देऊन तुम्ही प्रॉपर्टीज आणि मेथड्स ॲक्सेस करू शकता. आणि इथे सुद्धा मी एक छान एक्झाम्पल दिलं आहे की प्रॉपर्टी ॲक्सेस करून इनर एच टी एम एल तुम्ही कोणत्या पद्धतीने ते स्टोअर करू शकता ते. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचा जो ॲक्शन मेनू असतो त्याच्यामधून तुम्ही ऑल जे ऑप्शन आहे ते ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा जेणेकरून एकही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.